हा व्लॉग ना संकष्टी दिवशीचा आहे. थोडा ना लेटच अपलोड करते. त्याचं कारण म्हणजे ना तब्येत अचानकच बिघडली होती. रात्री तर सगळे ओकेमध्ये होतं, पण सकाळी उठल्यानंतर ना सगळं दुखायला लागलं होतं. अशक्तपणा तर खूपच वाटत होता. त्याच्यामुळे ना मला एडिट करणं तर काय झालंच नव्हतं. आणि अशा वेळी वाटतं ना की यार सोबत आपल्या कोणीतरी फॅमिलीतलं असायला होतं, कारण सगळं एकट्याला मॅनेज करणं ना अजिबातच जमत नाही. आणि त्याच्यात नित्याला सांभाळून करायचं म्हटलं ना तर अक्षरशः नको वाटतं. काल गुरुवारी पण उपवास होता आणि आज संकष्टी असल्यामुळे ना संकष्टी पण असते माझी. त्याच्यामुळे दुपारी शाबू खाल्ला होता आणि शाबू खाल्ल्यामुळे तर डोकं खूपच दुखायला लागलं होतं. मी आजारी असले म्हटलं ना की यांना खूपच त्रास होतो, कारण कामावर काम करून यायचं असतं आणि घरी आलं ना की घरातलं सुद्धा करायचं असतं. कारण जरी बाहेरून जेवण आणलं ना तरी घरातली कामे काही संपत नाहीत. मग झाडणं असू दे, भांडी असू दे, काही असू दे, सगळं ना मग रखडून राहतं. आणि घरातली बाई जर आजारी पडली ना तर सगळं घराचं शेड्यूलच बिघडून जातं. अशा वेळी वाटतं की आपल्यासोबत कोणी एक तरी माणूस असायला हवं, कारण ज्याची आपल्याला थोडीशी का होईना मदत होईल. असं होईल. संध्याकाळच्या टायमिंगला मी फक्त जिरा राईस आणि चपातीच बनवलं होतं, कारण ते बनवतानाच ना माझ्या नाकीनं वालं होतं. आणि यांनी बाहेरूनच ना पनीरची भाजी आणि डाळ तडका आणला होता, कारण आमच्या दोघांची सुद्धा संकष्टी होती.